मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट। तलाठी भरती विद्यार्थ्यांना नियुक्ती कधीपर्यंत भेटेल आणि काही विद्यार्थ्यांचा मित्रांनो निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे। तर त्याच्या मागचं रिझन काय आहे आणि मित्रांनो त्यांचा निकाल कधीपर्यंत जाहीर होईल, विद्यार्थ्यांना नियुक्ती कधी भेटेल जे तलाठीमध्ये सिलेक्ट झालेले आहे अशा विद्यार्थ्यांना, आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे वनरक्षक बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला देणार आहे। आणि मित्रांनो पोलीस भरती संदर्भात अपडेट काय आहे, विद्यार्थ्यांचा मोर्चा सुरू आहे मुंबई आझाद मैदानावरती। तर या बाबतीत मित्रांनो अपडेट काय आहे, शासन निर्णय काय आहे, कधीपर्यंत येईल, सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक संदर्भात नवीन येणाऱ्या समोरच्या सर्व अपडेटी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात मित्रांनो। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आता बघा मित्रांनो, समोर तुम्हाला पाहायला भेटत असेल ही तलाठी भरतीची यादी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे। तर पाहू शकतात की खालील यादीमधील उमेदवारांची निकाल अधिक छाननीसाठी राखून ठेवण्यात आलेले आहे। तर हा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे, तर याचं कारण आहे मित्रांनो छाननी मित्रांनो या विद्यार्थ्यांची सुरू आहे आणि त्याच्यामुळेच यांचा जो काही निकाल आहे तर तो राखून ठेवण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये संभाजीनगर असो, जालना असो, भंडारा असो, चंद्रपूर असो, त्याच्यानंतर मित्रांनो अनेक ठिकाणी हिंगोली असो, त्याच्यानंतर मित्रांनो रत्नागिरी असो, पुणे असो, नागपूर असो, सोलापूर असो, परभणी असो मित्रांनो, तर अनेक ठिकाणाचा जो काही निकाल आहे तर या मित्रांनो या ठिकाणी म्हणजे अनेक ठिकाणाचे विद्यार्थी यांचा निकाल हा राखून ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो, की जेणेकरून या विद्यार्थ्यांना मित्रांनो नियुक्तीनंतर भेटणार आहे। म्हणजे मित्रांनो यांचा निकाल अजून रिलीज झालेला नाही, तो राखून ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यामागचं रिझन मी तुम्हाला सांगितलं की मित्रांनो छाननी सुरू आहे, त्याच्यामुळे हा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे। तर आता हा कधीपर्यंत रिलीज होईल, तर मित्रांनो ज्यावेळेस पूर्ण छाननी होईल त्याच्यानंतर निकाल रिलीज होईल। आणि आता विद्यार्थ्यांना नियुक्ती कधीपर्यंत भेटेल ते मी तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो बघा, अजून मित्रांनो या विद्यार्थ्यांचा मित्रांनो काही विद्यार्थ्यांचा आताच मी तुम्हाला सांगितलं याद्या तुम्ही पाहिल्या असतील, तर बघा यांचा निकाल रोखून ठेवण्यात आलेला आहे। म्हणजे मित्रांनो शासन जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांचा निकाल सोबत जाहीर करून मित्रांनो एकच सोबत मित्रांनो सगळ्यांना नियुक्त्या देणार असेल मित्रांनो, म्हणजे मित्रांनो नियुक्त्या देणार आहे। आणि जास्तीत जास्त मित्रांनो 20 ते 25 दिवसांचा अजून कालावधी शिल्लक आहे, त्यावेळेस विद्यार्थ्यांना नियुक्ती भेटेल। त्याच्या अगोदर पण होऊ शकतो मित्रांनो, पण जास्तीत जास्त जर आपण विचार केला तर 20 ते 25 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना नियुक्ती भेटेल मित्रांनो। मग त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये मित्रांनो नियुक्तीपत्र भेटले की लगेच जॉईनिंगचा इश्यू निर्माण होईल मित्रांनो, ठीक आहे। तर 15-20 दिवसात मित्रांनो तुम्हाला नियुक्ती भेटून जाईल आणि या विद्यार्थ्यांचा निकाल सुद्धा छाननी झाली की लवकरात लवकर लागून जाईल मित्रांनो, ज्यांचा राखून ठेवण्यात आलेला आहे त्यांचा। तर मनापासून अभिनंदन करतो ज्यांचं तलाठीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं, आणि ज्यांचं नाही झालेलं त्यांनी नवीन भरतीच्या तयारीला लागा डायरेक्टली, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे। तर आता मी तुम्हाला मित्रांनो सांगतो की पोलीस भरती संदर्भात आझाद मैदानावरती विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे मित्रांनो, लक्षात घ्या। आणि विद्यार्थ्यांची मागणी की आम्हाला 50,000 विद्यार्थी आम्ही आहेत आणि आम्हाला वयोवाढी दिली पाहिजेत, की जेणेकरून आमच्यावरती जो काही अन्याय होत आहे की तो पूर्णपणे सॉल्व्ह होईल मित्रांनो। आणि मित्रांनो याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, विद्यार्थ्यांची मागणी बरोबर आहे। जर 31 डिसेंबर 2023च्या आज जाहिरात आली असती तर त्यांची ऑटोमॅटिकली वयोमर्यादा वाढून त्यांना भेटली असती, परंतु जाहिरात 2024 मध्ये आली। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो त्या विद्यार्थ्यांचा जो काही GR तो मागच्या वेळेस प्रसिद्ध करण्यात आला होता तो मित्रांनो त्याची मुदत संपली। आता शासनाने नवीन GR जाहीर करण्याचा विचार करायला पाहिजेत। देवेंद्र फडणवीस साहेबांनी नवीन निर्णय घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे, त्यांना भरतीमध्ये संधी दिली पाहिजेत। अजून निर्णय झालेला नाही, हे विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू आहेत मित्रांनो। जसाही निर्णय होईल तशी अपडेट सर्वप्रथम मीच तुम्हाला देणार आहे। तर लक्षात घ्या, साहेबांनी गोरगरीब प्रामाणिक विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांना न्याय दिला पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढवून दिली पाहिजेत मित्रांनो, ठीक आहे। आता महत्त्वाचं म्हणजे वनरक्षक बाबतीत अपडेट काय, तर बघा मित्रांनो वनरक्षक संदर्भात अनेक ठिकाणाचा निकाल जाहीर झालेला आहे, विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न हा करतोय की मित्रांनो विद्यार्थी पहा, या ठिकाणी वर्ल्ड रेकॉर्ड काही विद्यार्थ्यांनी भरतीमध्ये तोडलेला आहे मित्रांनो। बघा वर्ल्ड रेकॉर्ड जर 5 किलोमीटर तुम्हाला मारायचं असेल तर ते 12 मिनिटं ते 13 मिनिटाच्या दरम्यान असतं मित्रांनो, लक्षात घ्या। आणि या विद्यार्थ्यांनी 10.35 सेकंदामध्ये 10 मिनिटं 35 सेकंदात मित्रांनो 5 किलोमीटर मारलेले आहे, म्हणजे वर्ल्डचा रेकॉर्डच तोडून टाकला मित्रांनो। तर या विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना सलाम देतो। कारण मित्रांनो विचार करा, याच्यामधून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असा करतोय की जर कुठल्याही गोष्टीला तुम्ही मित्रांनो जीवतोड मेहनत करून जर तुम्हाला ती हासिल करायची असेल, प्राप्त करायची असेल, तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे मेहनत करावी लागेल। आणि तेच या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, प्रचंड प्रमाणात वर्ल्ड रेकॉर्ड तोडून या ठिकाणी ग्राउंड मारलेलं आहे। आणि त्यांना मित्रांनो त्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने
पद्धतीने मार्क मिळालेले आहे मित्रांनो, लक्षात घ्या। तर या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो ज्यांचं वनरक्षकमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं सगळ्यांचं सुद्धा। आणि तुम्हाला एवढंच सांगतो की ज्यांचं झालेलं नाही त्यांनी नवीन तयारीला लागा आणि जास्तीत जास्त तयारी करा मित्रांनो। आय होप संपूर्ण माहिती लक्षात आली असेल मित्रांनो। पोलीस भरती, तलाठी भरती संदर्भात तुम्हाला तिन्ही अपडेट दिलेलं आहे वनरक्षक बाबत सुद्धा। यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा आणि समोरच्या अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।